हा घाणीचा मळा तलाव नावाचा एक गावातला पाझर तलाव आहे. 1972च्या दुष्काळामध्ये याची निर्मिती करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रहण करून हा तलाव डोक्यावरती माती आणि कोरं घमेल्याच्या साहाय्याने श्रमदानातून त्या काळात दुष्काळ निवारणाच्या मोहिमेमध्ये हा तलाव करण्यात आला. ही तलावाची भिंत आहे. ह्या भिंतीलगत हे तलावाचा भराव आहे. या भरावापाशी इथे हा संरक्षण थर देण्यात आलेला आहे आणि हा खाली बघा तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण जवळपास 10 फूट उंचीचा तलाव हा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अंतर्गत उकारण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून जवळपास 100 शेतकऱ्यांनी या तलावातून गाळ नेऊन आपली जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नाम फाउंडेशन त्याचप्रमाणे महात्मा फुले संस्था यांच्यामार्फत हे काम गेल्या वर्षभरात पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही या ठिकाणी 2 कामं अजून चालू आहेत. त्यापैकी भिंतीच्या जवळ असणारे झाडं यांचं जे धूप थांबवण्यासाठीचं काम आहे. या माध्यमातून याला पिचिंग हे तळं गळतं आहे. हे गळण्यासाठी हे गळताना हे पाणी जवळपास त्या तलावातून निघून जातं आणि ही तलावाची सांड आहे. या सांडीमध्ये या तलावाचं काम अपूर्ण राहिलं होतं. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्या कामाच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता मात्र त्या शेतकऱ्यांशी संबंध ठेवून आता हे काम पूर्ण करण्याचं तयार. संत महिपती बाबा चाबुकस्वार यांचं हे सुवर्ण मंदिर केलेलं आहे. सुंदर अशी ही कृती आमच्या गावामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. या मंदिराचं बांधकाम फक्त 40 दिवसामध्ये या चाबुकस्वार परिवाराने पूर्ण केलेलं आहे. या मंदिराच्या या ग्रामपंचायत सदस्य आहेत आमच्या. यांचं नाव सुनीताताई साहेबराव चाबुकस्वार आहेत. यांचे गावाचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या ग्रामपंचायतीला 3 वर्षापूर्वी निवड झाली आणि BC समाजाचं नेतृत्व त्या करतात. हे संत महिपती बाबा चाबुकस्वार हे हरिजन समाजात जन्माला आले, पण यांचं कर्तृत्व फार महान होतं. एक योगी तपस्वी आणि म्हणून त्यांची इथं समाधी आहे. आणि त्यांचं हे समाधी मंदिर हे पूर्ण लोकवर्गणीतून जवळपास 5 लाख रुपयाचं हे सर्व बघू शकता तुम्ही. याचं हे पूर्ण अलंकार. नमस्कार सुनीताताई. हे बाबा कोण होते तुमचे? बाबा आमचे पंजोबा होते. आणि यांनी इथं समाधी घेतली होती. हो. हे पिंपळनेरच्या महाराजांचे शिष्य होते. आणि बघा सुनीताताई ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि खूप चांगलं काम या गावाच्या विकासामध्ये त्यांचं आहे. धन्यवाद. हा घाणीच्या मळ्या परिसरातीलच एक केटीवेअर आहे. या केटीवेअरचं काम आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. यामध्ये पूर्ण गाळ साचला होता. तो काढून आता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आलेला आहे आणि केटीवेअर दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या या विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. याच्या शेजारी असणारा हा डॅम आहे. या डॅममध्ये सुद्धा हा बघू शकता आपण बंधारा हा लोकांनी आपल्या शेतीमध्ये ही जागा दिलेली आहे आणि इथे पाणी अडवून याचंसुद्धा काम चालू आहे. याच्यातल्या काट्या काढण्याचं काम चालू आहे. आणि आता श्रमदानाच्या माध्यमातून मध्ये पाणी असल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही. आता ताबडतोब 2 दिवसामध्ये हे कामाला गती मिळेल. पाणी आता आटलेलं आहे. आणि या ठिकाणी रस्त्यावरती हे CSRच्या माध्यमातून हे सोलर दिवे बसवण्यात आलेले आहेत. हा चौक अपघाती चौक म्हणून म्हणजे पूर्वीपासून इथे अपघाताचं संख्या जास्त आहे म्हणून इथे उजेड करण्यासाठी हा जवळपास असे 40 दिवे गावातील चौकामध्ये बुखार कंपनीच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहे. CSRच्या माध्यमातून आमच्या गावचे सुपुत्र विजयकुमार कर्डिले हे त्या कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतात आणि त्यांच्या सहकार्यातून आणि त्या कंपनीच्या CSRमधून असे अनेक कामं गावामध्ये जवळपास 40 लाख रुपयाची कामं करण्यात आलेली आहेत.